नमस्कार दादा. नमस्कार. हनुमान डेअरी फार्म यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तुम्ही आता नांदेडहून आपल्या इथं हरियाणाला आलेला आहे. हो. तुम्हाला कसं काय काय वाटलं इथं येऊन म्हशी खरेदी केला, एक 5 म्हशी तुम्ही इथे घेतला? नाही, एक नंबर भाऊ. आपल्या जिथं रेट दिला होता आपण तेच रेट आहे, व्यवस्थित आहे, एक नंबर आहे, क्वालिटी आहे आपल्यापाशी. आम्ही एक 6 महिन्यापूर्वी तुमच्यापासून आपण कोल्हापूरमधून म्हस घेतली होती की तुम्ही जेवढं 6 लिटर जेव्हा म्हटलं दूध आम्हाला दिलं, तिनं 6.5च्या जवळपास आज पण दूध देत आहे. टायमाला 6.5. एका टायमाला 6.5. एक 6 महिने झाले, अजून पण 2 पण टाईम अजून पण दूध चालू आहे. दादा, आमच्या इथं 6 महिन्यापूर्वी कोल्हापूर आपलं रेंदाळगाव त्या ठिकाणी एक म्हैस खरेदी करायसाठी आलेले होते नांदेडहून. तुमचं नांदेडमध्ये गाव आणि नाव पूर्ण पता? नांदेडमध्ये पावडेवाडी गाव आहे, तालुका जिल्हा नांदेड. तुमचं नाव कसं? सोपान पांडुरंग पावडे. सोपान दादा, आमच्या इथं 6 महिन्यापूर्वी ज्यावेळी आले त्यावेळी एक म्हैस आम्ही यासून दिलेली 6.5-12 लिटर दूध नापून आम्ही दिलेली होती. ती म्हैस यांच्या इथं 12-13 लिटर दूध दिल्यानंतर मी हरियाणाला त्याला स्टेटस पाहिल्यानंतर तिच्या मनात असं आलं की आम्ही हरियाणाला जाऊ स्वतः आणि 5 म्हशी घेऊया. मी इथं आल्यानंतर यांचा फोन आला की मी येत आहे म्हणून. इथं आल्यानंतर हिने आमच्याकडे 2-3 दिवस आता फिरली, तिथं 5 म्हशी खरेदी केलीत. 5 म्हशी सगळ्या एक नंबर रेटमध्ये आणि चांगल्या आपण पहिल्या आणि दुसऱ्या वेळेच्या म्हशी यासनी चॉईस करून दिलेल्या आहेत. इथं म्हशी खरेदी केल्यानंतर तुम्ही ह्याच्या अगोदर पण थोडंसं फिरून बघितलं सगळं इथं हरियाणामध्ये? हो हो. आमचा असू दे किंवा इथल्या राहण्या पिण्या खाण्याचा कसं समाधान आहे का तुम्ही? एक नंबर समाधानी आहे, एक नंबर समाधानी. आणि दुसरीकडे जेव्हा आम्ही 1-2 जागी जरी फिरले ते तुम्ही येता येता आम्ही तुम्ही जेव्हा आम्हाला इथला ॲड्रेस दिला, येता येता 2-3 आम्ही गोटीत जेव्हा फिरले स्वतःहून, तर इथला जवळपासनं तुमचा इथंच बरं का, कोल्हापूरचा नाही आपला, इथला डिफरन्स कमीत कमी 15,000 ते 20,000 रुपयाचा आहे किमान. दादाने काय केलं तर जसं इकडं नांदेडहून हरियाणा येत असताना यांची स्वतःची कार घेऊन आलेली होती. येत असताना इथल्या थोड्या भागामध्ये फिरून स्वतः पहिले आमच्या इथे यायच्या अगोदर 1-2 दिवस त्यांनी स्वतः पहिला आलेले होते. इथं आल्यानंतर त्यांनी परत दुसऱ्या व्यापाऱ्यांच्याकडे पण खरेदी करण्यासाठी गेलेले. 2-3 व्यापाऱ्यापाशी गेल्यानंतर पण त्यांच्या लक्षात आलं बाबा कसं रेट काय चालू आहे आणि मार्केट काय चालू आहे. त्याच्यानंतर हिने आमच्या गोट्यावर इथं आले. त्या गोट्यावरती आम्ही ज्यावेळी घेऊन यायची फिरायला चालू केलं त्यावेळी यांच्या लक्षात आलं बाबा आम्ही काय रेटला म्हशी विक्री करतो, बाहेरची लोक काय रेटला म्हशी देतात. पूर्ण रिजनेबल जे होलसेल रेट माल मिळतो त्याच होलसेलमध्ये आम्ही इथं दादासनी म्हशी खरेदी करून दिल्या. आणि हाच रेटमध्ये आम्ही तिथं हरियाणामध्ये कोल्हापूरमध्ये म्हशी खरेदी करून देतो आहे. फक्त इथलं जे ट्रान्सफरचा खर्च आहे 10,000 ते 12,000 रुपये, हा खर्च घेऊन आम्ही वरून 2,000 ते 3,000 रुपये नफा करून म्हशी विक्री करतो. ठीक आहे दादा, ओके, धन्यवाद.